नमस्कार बालमित्रांनो, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुमच्या सुट्ट्या सुरू असतील, पण सुट्ट्या एन्जॉय करण्यासोबतच आपण हेही बघितलं पाहिजे की दिवाळी का साजरी करतात, त्याच्या मागच्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. तर ह्याच्या मागच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलंय की नरक चतुर्दशीचं काय महत्त्व आहे, नरकासूर कोण होता, श्रीकृष्णाने त्याचा कसा संहार केला, त्याचप्रमाणे भाऊबीज का साजरी करतात ही गोष्टसुद्धा आपण बघितली. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बलिप्रतिपदा पाडवा हा का साजरा करतात आणि त्याच्या मागची पौराणिक गोष्ट कोणती आहे. तर ही गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे जाणून घेतलं पाहिजे की श्री विष्णूंनी जे 10 अवतार घेतले त्यातला एक अवतार होता वामनाचा अवतार. तर वामन ह्यांचा अवतार त्यांनी का घेतला होता, तर बळीराजाचा संहार करण्यासाठी. बळीराजा हा देवांचा अतिशय मोठा शत्रू होता. तो असुरांचा राजा होता, खूप दुष्ट होता, पण त्याच्यामध्ये एकच चांगला गुण होता, तो म्हणजे दानधर्म करण्याचा. पण दान कोणाला करावं ह्याचं मात्र त्याला ज्ञान नव्हतं. दान नेहमी सत्पात्री असावं. अपात्री माणसाला म्हणजे चुकीच्या माणसाला जर तुम्ही दानधर्म केलात तर अनिष्ट ओढवू शकतं. त्याच्यामुळे दान करताना नेहमी सत्पात्रीच दान करावं. तर बळीराजाला हे ज्ञान नव्हतं आणि त्याचाच फायदा घेऊन एके दिवशी श्री विष्णूंनी वामनाचा अवतार घेतला आणि ते त्याच्या दारात उभे राहिले. बळीराजाने त्यांना विचारलं की वामना, तुला काय हवं? वामन म्हणाले, मला फक्त 3 पावलं जमीन हवी. फक्त 3 पावलं जमीन? ठीक आहे. बळीराजांना वाटलं 3 पावलं म्हणजे कितीशी जमीन असणार आहे. पण वामनाने जेव्हा पहिलं पाऊल टाकलं तेव्हा पूर्ण अख्खी पृथ्वी पादाक्रांत केली. पृथ्वी संपली. दुसरं पाऊल टाकलं, त्यांनी पूर्ण अवकाश व्यापलं. आता तिसरं पाऊल ठेवण्यासाठी जागाच उरली नाही. तेव्हा बळीराजा खाली बसला आणि त्याने वामनाला सांगितलं, तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. तर वामनाने तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर ठेवलं आणि असा बळीराजा पाताळात ढकलला गेला आणि त्याचा नाश झाला. पण हे करण्याआधी, ते पाऊल ठेवून तो बळीराजा पाताळात जायच्या आधी बळीराजाने वामनाला नमस्कार करून सांगितलं की हे देवा, मी तुम्हाला ओळखलंय, तुम्ही कोण आहात ह्याची मला आता जाणीव झालेली आहे. आयुष्यात मी भरपूर चुका केल्या, पण तशीच तुमची भक्तीही केली. मला मरायच्या आधी एक वर द्याल का? आता माझं पृथ्वीवरचं साम्राज्य संपलेलं आहे, पण तुमची जी काही मी भक्ती केली आहे, जे काही माझं पुण्य साचलेलं आहे, त्या पुण्याला स्मरून असे कोणतेही 3 दिवस तुम्ही मला द्याल का, ज्या दिवशी पृथ्वी हे माझं राज्य असेल, ती लोक माझी आठवण काढतील, असे मला 3 दिवस तुम्ही देऊ शकाल का? आणि हेच ते 3 दिवस. कुठले 3 दिवस? पहिला दिवस आहे अश्विन वैद्य चतुर्दशी, दुसरा आहे अश्विनमधली अमावस्या आणि तिसरा दिवस म्हणजे आजचा कार्तिकमधला बलिप्रदा पाडवा. म्हणूनच त्याला बलिप्रतिपदा पाडवा असंही म्हणतात. कारण हा दिवस जो आहे तो बळीराजाच्या आठवणीचा दिवस आहे. आणि हे जे 3 दिवस आहे तेव्हा बळीराजाचं राज्य असतं असं म्हणतात. आणि तेव्हा आपण जेव्हा देवाला दिवा लावतो तेव्हा बळीराजाचं जरी स्मरण केलं तरी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बळीराजा हा जरी असुर असला, राक्षस असला, तरी त्याच्यात खूप चांगले गुणही होते आणि त्याच गुणांसाठी श्री विष्णूंनी त्यांची ही विनंती मान्य केली. तेव्हा हे 3ही दिवस आपण नेहमी चांगल्या गोष्टी, प्रत्येक माणसामध्ये चांगली गोष्ट असते, वाईट गोष्ट असते, जशी बळीराजामध्ये होती. पण आपल्या अंगातल्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवून जर चांगल्या गोष्टी आहेत, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, त्या गोष्टींना जर आपण उघडून आणलं, त्यांना जर आपण पुढे केलं आणि ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांचा आपण जर नाश पावला, तर आपण असं म्हणूया की खऱ्या अर्थाने आपण ही दिवाळी साजरी करतोय. तर मुलांनो, आपले हिंदू धर्मातले हे जे काही सण आहेत त्या प्रत्येक सणाचं महत्त्व आहे. प्रत्येक सणाची एक पौराणिक कथा आहे. तेव्हा कुठलाही सण नुसताच साजरा करताना मजा, मस्ती, फटाके, फराळ ह्या गोष्टी तर आल्याच, नवीन कपडे, नवनवीन खेळ, सुट्टी, पण त्याचबरोबर कुठलाही सण त्याच्या मागची कथा काय आहे हे नक्की जाणून घ्या. विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही तो सण साजरा कराल तेव्हा त्याचा आनंद हा द्विगुणित होईल. कारण सर्व गोष्ट समजून घेऊन तुम्ही स्वतःला छान बनवण्यासाठी, अजून सुंदर माणूस घडवण्यासाठी तो सण साजरा करून
साजरा कराल. तर आपण आज इथेच थांबूया. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि ह्याच्या पुढेही तुम्हाला अजून काही गोष्टी ऐकायच्या असतील तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.